श्री स्वामी समर्थ. सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज बघा व्हिडिओला सुरुवात जी आहे तर मी मंदिरामधूनच केलेली होती. सोमवारचा व्हिडिओ आहे बघा हा. आणि सोमवार होता, श्रावण सोमवार जो आहे तर दुसरा सोमवार होता. तर मंदिरात गेले होते, तर मग मंदिरापासूनच आज व्हिडिओची सुरुवात जी आहे तर मंदिरामधूनच केलेली आहे. इथं मंदिरामध्ये आले म्हणजे दुपारच्या वेळेत आलो होतो आम्ही, कारण की दुपारच्या वेळेमध्ये गर्दी नसती, मंदिरामध्ये कोणी नसतं, त्याच्यामुळं आम्ही दुपारच्या वेळेमध्ये आलेलो होतो. दुपारी 3 वाजता आल्यानंतर आहे ना म्हणजे व्यवस्थित पूजा करता येते, म्हणजे कोणी नसतं 3 वाजता. आणि सकाळी सकाळी जर गेलं ना तर म्हणजे खूप गर्दी असते सकाळी पण, आणि 4च्या नंतर पण म्हणजे खूप गर्दी असते. तर आज जे आहे तर आम्ही मागच्या सोमवारी पण, पहिला सोमवार होता तेव्हा 3:30 वाजता गेलतो. तर थोडंसं म्हणजे होतं तिथं गर्दी होती. मग यावेळेस आम्ही 3 वाजताच गेलो होतो. 3 वाजता गेल्यानंतर अशी एकदम व्यवस्थित छानपैकी आमची पूजा झाली, म्हणजे निवांत पूजा झाली. कोणी नव्हतं मंदिरामध्ये, त्याच्यामुळं व्यवस्थित पूजा करता आली. नाहीतर मग काय होतं, जर जास्त गर्दी असेल ना तर मग आपल्या मागे ते उभा राहतात, आपल्याला पण व्यवस्थित पूजा करता येत नाही. आणि रुद्राभिषेक वगैरे ते जे आहे ना तर मग मी घरीच केला होता. मागच्या वेळेस जे आहे तर आम्ही मंदिरामध्येच रुद्राभिषेक केलेला होता. ह्यावेळेस म्हणजे टाईम नव्हता, 4 वाजता रुद्राभिषेक सुरू होणार होता, त्याच्यामुळे आम्ही 3 वाजताच मंदिरात जाऊन आलो. म्हटलं आपण लवकर जाऊ, म्हणजे गर्दी पण राहणार नाही आणि आपले व्यवस्थित दर्शन वगैरे व्यवस्थित होतील. म्हणून आम्ही जे आहे तर दुपारच्या वेळेमध्येच हे टाईम ठरवून घेतला की आपण ह्याच वेळेला जाऊया म्हणून. मग माझ्या मैत्रिणी आम्ही सगळ्याजणी मिळून दुपारच्या वेळेमध्येच गेलेलो होतो. इथं माझी पूजा वगैरे झालेली होती आणि मैत्रिणीचे आहे तर त्यांनी कॅमेरा पकडला होता, त्याच्यामुळं मग आता त्या पूजा करत आहे. तर हे बघा मंदिरामध्ये किती छान वाटतंय आणि एकदम छान असं मंदिर आहे बघा. म्हणजे आम्हाला एकदम मस्त मंदिर आहे जवळच. तर मंदिरातून येताना जे आहे बघा तर अशा एका मैत्रिणीच्या तिथून अशा गुलाबाच्या अशा काड्या वगैरे या कट करून आणलेल्या होत्या आता लावण्यासाठी. तर त्यांनी 2-3 प्रकारचे गुलाब वगैरे आहे तर मग ते पण दिलेले होते. जास्वंदाचे त्याचे पण दिलेलं होतं, तर मग ते लावायचं होतं. म्हणून आम्ही तिघीजणी गेलेलो होतो, तर मग त्यांनी दिलेलं होतं, तर मग आम्ही ते कट करून घेतले. आम्ही पूर्ण तिघीला पण म्हटलं आपण तिघी पण लावूया, मग कट करून घेतलं. त्यांच्या घरी बसलो, तिथंच आमचा चहा ते झाला बघा. 4चा चहा वगैरे आम्ही तिथंच चहा घेतला आणि मग चहा घेऊन जे आहे तर मग घरी आले. मी घरी आल्यानंतर वरती गेलेच नाही, म्हणलं आता हे आणलेले आहे आपण, तर हे रोप जे आपल्याला लावायचं आहे तर मग हे लगेच आपण लावून घेऊया. नंतर मग काय होतं, म्हणजे एकदा वरती गेलं आणि कामामध्ये हे झालं तर मग ते विसरतं आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणलं तर मग ते खूप सुकून जातील म्हटलं. तर माती पण आणलेलीच होती, म्हटलं मग चला आपण लगेच याला जे आहे तर मग हे लावून घेऊया. आता आणलेत भरपूर, पण आता एवढ्या याच्यातून किती शिलकतील काही सांगता येत नाही. 1-2 जरी आपले शिलगले छान आले तर आपलं नशीब. पण कारण शक्यतो अशी याच्यात जर लावून ठेवले ना मग येतात, कारण त्याला हाताळावं नाही लागत. आणि आपण लावलं आणि जर त्याला हाताळलं म्हणजे हल्ल्या गेलं ते झाड, ती मग ते नंतर येत नाही. म्हणून म्हणलं आता आणलं तर मग आता आपण पूर्ण याच्यामध्ये जे आहे तर पहिल्यानं आपण याच्यामधून जे आणलेले आहे बघा झाडं नर्सरीमधून, तर मग त्याचे ते रोप आणलेले असतात ना, मग त्याच्या छोट्या छोट्या कुंड्या आहेत. तर म्हटलं आपण ह्या कुंड्यामध्ये लावूया, म्हणजे मग याच्यात छान असे रोपले गेले की याच्यात छान फुटले की मग आपल्याला मोठ्या कुंडीमध्ये जे आहे तर मग मोठ्या कुंडीमध्ये आपल्याला याला लावता येते. आता ह्या अशा आणलेल्या आहे बघा मी काड्या, जे गुलाबाच्या पण आहेत. 2-3 प्रकारचे गुलाब पण आहेत आणि 2 प्रकारचे जास्वंद आहे. तर एक याच्या म्हणजे 2-2, 3-3 आणलेले होते. एवढ्या याच्यातून एक जरी शिलगली, सगळ्या याची एक जरी शिलगली तर म्हणजे छान होईल. कारण की मग आणि ते गुलाबाचे जे होतं ना तर म्हणजे याचं जास्वंदाचं, तर आम्ही त्यांना आवाज देऊन मागून घेतलं की माझी मैत्रिणीच आहे त्या पण मग त्यांना आवाज दिला की आम्हाला ते द्या म्हणून. नर्सरीमध्ये पण पाहिलं मी, पण तो जो आहे जास्वंदाचा जो शेड आहे ना तसा मला काही म्हणजे मिळालाच नाही तिथं. म्हणून मग मी जे आहे तर म्हटलं आपण आता यांच्याकडून फांदी घेऊन जाऊयात. त्या म्हटल्या तरी पण की म्हणे हे लागत नाही आहे फांदी नेल्यानंतर. पण मी याच्या अगोदर पण गुलाबाचे जे आहे ना तर अशा लावली होती कलम करून घरीच, तर खूप छान शिलगलं होतं ते. आणि आता याला जे आहे तर म्हटलं आता लावलं तर मग याच्यामध्ये असं पाणी टाकून देऊया, आणि मग पाणी टाकून एकदा व्यवस्थित असे ठेवून दिले.
आणि आता कसं आहे, पाऊस पण नाही आहे तर झाडांना पण असं पाणी लागू लागलं. रोज कुंड्यांमध्ये पाणी टाकावं लागतं, पाऊस पाहिजे. आणि पावसाचं जे आहे तर आमच्याकडं अजिबातच पाऊस नाही आहे, असं ऊन पडू लागलं आणि त्याच्यामुळं पण असे झाडं सुकून चालले. मग सगळ्याच झाडाला मी याच्यासोबत जे आहे तर मग बाकीच्या पण पूर्ण झाडाला थोडं थोडं पाणी दिलं. आणि मोठ्याल्या कुंड्यामध्ये ना त्याच्यामध्ये टाकायला मी जे आहे ना आता असे ते इटाचा जे भोगा आहे ना ते आणलेला आहे. आता कलरच्या पण खूप बकेटी रिकाम्या झालेल्या आहे, तर मग त्याच्यामध्ये बी झाडं लावायचे. तर म्हटलं असे मग हे शिलगले छान आले की जास्वंदाचे ते मोठ्या बकेटीमध्ये छान येतात आणि फुलं पण मग त्याला छान येतात. कारण इतकी झाडं आहे आणि देवाला पूजासाठी जे आहे तर पूजासाठीच फुलं नाही आहेत. आणि झाडं जे आहे तर भरपूर आहे, पण जास्त जर म्हणलं ना शोचेच झाडं आहे. आता मला तेवढं काम करायला आहे ना, म्हणजे अंधार पडला होता. मग मी वरती आले आणि एकादशी पण होती आज, त्याच्यामुळं मग सोमवार पण होता, एकादशी पण होती. आणि मग संध्याकाळी जे आहे तर मग फराळाचं बनवायचं होतं, म्हणजे साबुदाणा खिचडी बनवणार होते. वरती आले, हातपाय तोंड धुवून लगेच जे आहे तर मग दिवाबत्ती अगोदर करून घेतली मी. म्हणलं अगोदर दिवाबत्ती करून घेते आणि मग नंतर जे आहे तर मग नंतर आपल्याला, म्हणजे आज सकाळपासून पण फराळ वगैरे केलेलं नव्हतं, त्याच्यामुळं भूक पण खूप लागलेली होती. तर म्हटलं मग आता आपण साबुदाणा खिचडी बनवायची होती, पण अगोदर जे आहे तर मग मी अशी दिवाबत्ती करून घेतली. देवाला वगैरे पण दिवा वगैरे लावला आणि इकडं दरवाजामध्ये पण मी दिवे ठेवले. दिवाबत्ती झाल्यानंतर लगेच जे आहे तर मग मी खिचडी बनवायला घेतलेली आहे इथं. इथं मला साबुदाणा खिचडी बनवायची होती, पण शेंगदाण्याचा कूट जो आहे तर कूट पण नव्हता, शेंगदाण्याचा कूट पण संपलेला होता. तर मग अगोदर मी जे आहे तर मग शेंगदाणे भाजून घेतले आणि बटाटे जे आहे तर बघा, आता बटाटे पण उकडायला टाईम नव्हता. तर मग मी काय केलेलं आहे, बटाटे जे आहे तर 2-3 बटाटे जे आहे तर असे बारीक कट करून घेतले. म्हणजे बारीक कट करून जरी असे तेलामध्ये परतून घेतले ना तर म्हणजे ते एकदम व्यवस्थित. आणि मला असे पण आवडतात उकडल्यापेक्षा, असेच बटाटे टाकते मी साबुदाणा खिचडीसाठी तरी. तर हे असं बारीक बारीक कट करून घ्यायचा बटाटा आणि मग नंतर याला आहे ना छानपैकी असं ब्राऊन कलर येईपर्यंत याला असं परतून घ्यायचं. म्हणजे परतल्यानंतर आहे ना, म्हणजे ते ऑटोमॅटिक म्हणजे शिजल्या पण जातो आहे. आता कढाई जी आहे तर त्या कढाईकडे दुर्लक्ष करा, कारण की ही जी कढाई आहे माझी इथं ही चुलीवरची कढाई आहे बघा. चुलीवरती स्वयंपाक बनवलेला आहे ह्या कढाईवरती मध्ये, म्हणून ती कढाई जी आहे तर आतून पण काळी आहे आणि बाहेरच्या साईडनं पण पूर्ण काळी झालेली आहे. पण असं साबुदाणा खिचडी वगैरे असं काही जर बनवलं ना तर म्हणजे खाली चिटकत नाही, खाली लागत नाही. त्याच्यामुळं जे आहे ना तर मग मी ह्याच कढाईमध्ये बनवत असते. कारण असं मंद आचेवर किती काही वेळ जर अशी छान वाफ येऊ दिली ना तर म्हणजे ही कढईला खाली चिटकत नाही. नाहीतर ॲल्युमिनियमची जी कढाई स्टीलच्या कढाईला आहे ना तर लगेच खाली चिटकून जातं. म्हणून मी जे आहे तर ह्या कढाईमध्येच बनवते, कारण मी ही कढाई मोडत नाही. म्हणजे अशी आहे ही खराब, पण म्हणजे याच्यामध्ये छान बनलं जातं. म्हणून जे आहे तर मग मी साबुदाणा खिचडी काही तळायचं असल्यानंतर ह्याच कढाईमध्ये तळते. आणि त्या बटाट्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे खाली चिटकत पण नाही बटाटा आणि लवकर जे आहे तर लवकर आपला तो परातल्या पण जातो. आता हिरवी मिरची जी आहे बघा, मी हिरवी मिरची वापरणार आहे साबुदाणा खिचडीला. त्याच्यामुळं मी 7-8 मिरच्या ज्या आहेत तर अगोदर मिक्सरला बारीक करून घेतल्या आणि त्या पण ह्या बटाट्यामध्ये टाकून दिल्या, म्हणजे ते पण व्यवस्थित परातलं जातं. तोपर्यंत इकडं जे आहे तर मी शेंगदाण्याचा कूट जो आहे तर मग शेंगदाण्याचा कूट पण इकडं मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे शेंगदाणे. त्याने कूट जो आहे तर एकदम असा बारीक काढायचा, असं थोडंसं जाडमध्ये नाही काढायचा, थोडा बारीकच घ्यायचा. म्हणजे पूर्ण आपण असा बारीक घेतला ना तर म्हणजे साबुदाणा खिचडीला पूर्ण त्या साबुदाण्याला आहे ना साईडनं ते शेंगदाण्याचा कूट असा चिटकतो, तर मग खायला पण छान लागतं आपल्याला आणि दिसायला पण छान दिसतो. आणि म्हणजे हे पण होतो, नरम पण होतो एकदम छान असा. कारण आता साबुदाणा जो आहे तर मी सकाळी भिजत घातलेला होता, साबुदाणा पण एकदम छान असा भिजलेला होता बघा. एकदम नरम जे आहे तर भिजलेला होता. त्याला एकदम असं मोकळं करून घेतलं, साबुदाणा पूर्ण असा मोकळा करून घेतला आणि थोड्या ते मध्ये जे आहे तर मग त्याला हे होतं, मध्ये गाठी होत्या, तर मग मी ते जे आहे तर हातानाच आहे तर हाताने मी असं मोकळा करून घेतला. तोपर्यंत इकडं बटाटा जो आहे बघा, तर बटाटा पण छान आपला असा परतल्या गेलेला आहे आणि मिरची पण हिरवी मिरची त्याच्यात टाकलेली आहे, तर हिरवी मिरची पण आपली छान अशी परतलेली आहे बघा.
आणि बटाटा इतका छान परतला तर मग मी जो आहे तर तो बटाटा चेक करून बघितलेला आहे की म्हणजे नरम झाले आहे का बटाटा. तर उलथण्यानं त्याला मी कट केलं तर लगेच म्हणजे नरम झालेला होता. मग हा साबुदाणा जो आहे तर मोकळा करून घेतलेला साबुदाणा जो आहे तर मग मी त्याच्यामध्ये टाकला. आणि वरतून जो आहे तर वरतून टाकला आहे मी शेंगदाण्याचा कूट. वरतून शेंगदाण्याचा कूट टाकून त्याला एकदम व्यवस्थित असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. कूट जो आहे तर साबुदाणा आणि हिरवी मिरचीचं जे आपण टाकलेलं आहे बटाटे ते पूर्ण याच्यात मिक्स झाले पाहिजे. म्हणजे पूर्ण साबुदाण्याला जे आहे तर मिरची पण लागल्या गेली पाहिजे. म्हणून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. हे बघा मिक्स केल्यानंतर जे आहे तर मग मी वरतून आता आपण अगोदर पण मीठ टाकलेलं होतं. मग मी वरतून पण थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं. कारण आता मीठ तुम्ही म्हणतान की परत की ताई चमच्यानं मीठ का नाही टाकलं. तर मी जे आहे ना तर बघा हात धुवून घेते म्हणजे काही खरकटा हात त्याच्यामध्ये घालत नाही आणि नंतरच मीठ टाकते. पण मला हातानाच अंदाज येतो. चमच्यानं टाकलं तर माझ्याकडून कमी जास्त होत असते. मी किती प्रयत्न केला पण ते काही माझी सवय सुटत नाही म्हणून मी हातानं जे आहे तर हातानंच टाकते. मला ते सोपं वाटतं. इकडं आता आपली साबुदाणा खिचडी आहे बघा तर ती पण छानपैकी अशी तयार झालेली आहे. आणि म्हटलं आता लगेच हे करायचं होतं. लगेच फराळ करायला बसायचं. तर म्हटलं मग नंतर फराळ झाल्यानंतर जे आहे तर हे काम करायला मला खूप कंटाळा येतो. म्हणून जे आहे तर तोपर्यंत इकडं साबुदाणा पण मी मंद आचेवरती गॅसवरती ठेवलेलाच होता. आणि म्हटलं तोपर्यंतच आहे किचन ओटा वगैरे हे क्लीन करून घेऊया. म्हणजे मग नंतर फराळ केलं तर मग थोडंसं निवांत बसता येतं. म्हणून जे आहे तर मग मी लगेच क्लीन करून घेतलं आणि आता जे आहे तर आता मला फराळ करायलाच बसायचं होतं. तर माझा आजचा व्हिडिओ जे आहे तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.